म्हणतो त्याचं वेटेज किती आहे तर आपल्याला माहित आहे की 25 ते 30 क्वेश्चन आपल्याला या विषयात आलेले दिसतात आणि आपण असा अभ्यास करू की आपल्याला या क्वेश्चन पर्यंत जवळपास आउट ऑफ मार्क्स मिळायला हवे। त्यासाठी आपण काय करणार आहे आपण बघणार आहे की बाबा विज्ञानचा सिलेबस काय आहे, विज्ञानचा सिलेबस काय आहे। सिलेबस मध्ये काय आहे की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या तीन प्रकारचे म्हणजेच काय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय आहेत ज्यामध्ये आपल्याला 25 पैकी 25 गुण मिळवायचे आहेत आणि ते कसे मिळवणार तर आपण व्यवस्थितरित्या मराठी आणि इंग्लिश मध्ये हा विषय बघणार आहोत। आता बघा की आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजेच काय फिजिक्स म्हणता येईल तर फिजिक्स मध्ये आपल्याला हा एक सिलेबस रेल्वे भरतीमध्ये आपल्याला दिसतो। त्या सिलेबस मध्ये काय आहे तर पहिला आपण काय बघतो बाबा युनिट आणि मेजरमेंट म्हणजेच काय एकक आणि मोजमाप म्हणजेच मेजरमेंट म्हणजे कोणत्याही गोष्ट मोजण्यासाठी आपल्याला काय लागते तर हे आपण फिजिक्स मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे काय फोर्स ऑफ लॉ ऑफ मोशन म्हणजे जर तुम्हाला कोणती गती अवेलेबल झाली तुम्ही चालताना तुम्हाला जी गती लागते ते गतीच म्हणजेच काय मोशन, मोशनसाठी लागणारा फोर्स त्याला लागणारा बल। मला माहिती आहे की आज जवळपास 99% लोक गाडी चालवतात, गाडी चालवताना तुम्हाला जर त्याला फोर्स अप्लाय करायचा असेल तेव्हाच ती मोशन मध्ये येईल म्हणजेच काय की आपल्याला फोर्स ऑफ मोशन लॉ ऑफ मोशन बघायला पाहिजे। तिसऱ्या युनिट मध्ये काय बघणार आपण की वर्क, एनर्जी आणि पॉवर की कोणती गोष्ट केल्यावर कोणतं कार्य होते त्या कार्यामुळे कसं वर्क होते हे आपण तिसऱ्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत। चौथ्या चॅप्टर मध्ये काय बघणार आहोत तर ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय गुरुत्वाकर्षण। आता मला सांगा न्यूटन बाबांनी ऍपल पडताना बघितलं तर हे सर्वांना माहित आहे, मग ऍपल पडताना बघितलं पण गुरुत्वाकर्षण मध्ये आणखी त्याचे लॉज आहेत ते आपण थोड्याच दिवसात किंवा उद्याला आपण उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत। त्यात पुढे काय आहे तर बल आहे म्हणजे प्रेशर आहे, साऊंड आहे म्हणजे ध्वनी आहे किंवा वेव्हज म्हणजे तरंग लहरी आपल्याला बघायला मिळतात। दुसरे पुढे काय येऊन काय करणार आहे आपण की हीट आणि थर्मोडायनामिक्स एक एनर्जी आहे, प्रत्येकामध्ये एनर्जी आहे, ही जी माझी एनर्जी तुमच्या कानापर्यंत येते तर ही हीट एनर्जी आपण कसे महसूस करतो, एनर्जी आपल्याला कशी बघायला मिळते तर आपण या चॅप्टर मध्ये फिजिक्स मध्ये आपण बघणार आहोत। पुढे जाऊन काय बघणार आहे की इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व आणि विद्युत धारा हे असंख्य सब्जेक्ट आहेत ज्याचा उपयोग आपण रिअल लाईफ मध्ये करत असतो। ज्यामध्ये आपण फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र हा एक विषय, दुसरा म्हणजेच काय केमिस्ट्री, केमिस्ट्री म्हणजेच काय रसायनशास्त्र। तर केमिस्ट्री मध्ये मॅटर्स ऑफ टाइप म्हणजे की प्रकार किती आहेत पदार्थाचे। आता पदार्थ आहेत तुमच्याकडे तुमचा बर्फ आहे तर बर्फाचा पदार्थ कोणता आहे तर तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसियस म्हणजेच काय पदार्थाचे प्रकार तर मॅटर आणि इट्स टाइप। पुढे काय आहे की ॲटम, स्ट्रक्चर आणि पिरियोडिक टेबल पिरियोडिक टेबल म्हणजेच काय की बाबा अणु आहे, अणुचं स्ट्रक्चर आहे। आता अणु रेणू काय असतात ते काही दिवसांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायला मिळणार। दुसरी गोष्ट म्हणजे पिरियोडिक टेबल आवडती सरणी आहे, जी सरणी आपल्याला मी एकदम चांगल्या प्रकारे सांगेल जे तुमची एकदम मुखपाठ होऊन जाईल। आता बघा की केमिकल रिएक्शन अलग अलग प्रकारचे रिएक्शन होतात। मला तुम्हाला सांगा दही टाकताना आपण दुधात दूध तापवतो आणि त्यात विरजण टाकतो म्हणजे त्यात काय झालंय केमिकल रिएक्शन आपल्याला बघायला मिळते। तर अशा असंख्य रिएक्शन आपण बघणार आहोत। कंबशन आणि फ्लेम म्हणजे ज्वलन आणि त्या ज्वलनासाठी लागलेली गोष्ट हे आपल्याला केमिस्ट्री मध्ये म्हणजे रसायनशास्त्रात बघायला मिळते। त्याच्यावर जाऊन की केमिकल बॉन्डिंग कशी असते, प्रत्येक अणूमध्ये, रेणूमध्ये किंवा प्रत्येक पदार्थात कोणत्या प्रकारचा केमिकल बॉन्ड असतो, तो बॉन्ड कसा असतो कसा नाही हे आपण केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रात बघणार आहोत। पुढे म्हणजेच काय बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र।
मिळते, त्याला उती म्हणजे एक टिश्यू म्हणतात. आता अशी खूप सारे टिश्यू आहेत किंवा उती आहेत ज्याचा एक स्लाइसेस काढल्यावर जो बारीक पापुद्रा निघतो ना, त्याला उती म्हणतात. आता ह्या गोष्टी काय आहेत की आपल्याला याचं काही काम असेल किंवा एक्झाम मध्ये मार्क्स मिळवायचे म्हणून ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. दुसरी गोष्ट ह्युमन बॉडी स्ट्रक्चर. आता मला बघा, मानवी बॉडी आहे. मानवी बॉडीमध्ये आपल्याला नाक, डोळे, कान, घसा खूप अवयव आपल्याला दिसतात. त्याच्या आतमध्ये आपल्याला अवयव आहेत. आपल्याला लिव्हर आहे, आपल्याला यकृत आहे, आपल्याला स्वादुपिंड आहे. तर ह्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे. याच्यावर एक्झामवर क्वेश्चन येतात. 1 लाइनर असो, 2 लाइनर असो, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतं. आता मला सांगा की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तुमची पचन संस्था आहे, तुमचं रक्त विसरण आहे, तुम्ही श्वास घेता तर कोणता ऑक्सिजन घेता आणि श्वास सोडताना किती श्वास मध्ये आपण वायू सोडतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे बघायला मिळतात? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघायला मिळतं. रिप्रोडक्शन झालं, हेरिडिटी झाली आणि इव्होल्यूशन. हेरिडिटी म्हणजे काय की बाबा मी माझ्या आई वडिलांसारखे दिसते, तर कोंबड्यापासून कोंबडाच बनला, ते काय झाली अनुवांशिकता. म्हणजे तुम्ही एकापासून दुसऱ्या निर्माण होऊ शकत नाही. जे आहे त्याचं ओरिजिनल फळ. आता आंब्याला आंबेच येतील, तर हे कशामुळे? अनुवांशिकतेमुळे आपल्याला बघायला मिळते. आणि चौथा म्हणजे छोटासा एक पार्ट येतो, एक छोटा, तो म्हणजे एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये इकोलॉजी, परिसंस्था आणि पोल्युशन म्हणजे प्रदूषण आपल्याला